नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 22व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी. हा अभंग म्हणत म्हणत आनंद उत्साह अनुभवांचा साठा घेऊन यात्रा सुखरूपपणे परतली. ती सुफल संपूर्ण झाली. इकडे पैठण मात्र एकनाथांच्या अनुपस्थितीत अनाथ झाले होते. नाथ पैठणात होते तोवर आपण सनाथ आहोत याची कोणाला जाणीवही नव्हती. पण त्यांचे इथे नसणे सर्वांनाच जाणवले. अडली नडली माणसं गाऱ्हाणे सांगणार कुणाला? पेच प्रसंगात अडकलेली माणसं सल्लामसलत घेणार कुणाची? निरपराध असून ज्यांच्यावर शिक्षेचा अन्याय झाला आहे अशांना योग्य मार्गदर्शन व सहिष्णुतेचा सल्ला देणार कोण? नित्याचे संसार ताप विसरायला लावून भक्ती रंगात रंगवणार कोण? पैठणात विद्वान पंडित शास्त्री पुष्कळ होते, पण त्यांच्या सन्निध्य जाण्याची सोय नव्हती. त्यांच्याजवळ दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या तेजाने व अहमन्य स्वभावाने होरपळून निघण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहण्यातच शहाणपणा होता. एकनाथांची गोष्टच वेगळी. इथे विद्वत्तेच्या जोडीला ईश्वरनिष्ठा आहे, पांडित्याच्या जोडीला सद्भाव आहे, बुद्धीच्या तेजात मनाची कोवळी एकरूप झाली आहे. लोकांशी विचार विनिमय करताना ते फक्त बुद्धीची कसोटी लावित नाहीत, मनाच्या कानाने त्यांचे श्रवण करतात, त्यांना हृदयाच्या हळूवारपणे हाताळतात. पैठणात उद्धवाने त्यांच्यावर सोपवलेला नित्यक्रम यथासांग चालू ठेवला होता. हल्ली पुराणाच्या वेळची गर्दी कमी झाली होती, पण जी मंडळी येत होती ती श्रद्धेनं भागवतावरील टीकेचे पारायण करत होती. काही जणांचे तर हे पारायण करता करता मुखोद्गत झाले होते. विनाविलंब नाथांनी 4थ्या अध्यायापासून प्रवचनास आरंभ केला. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गुरु शिवशिवा. नमने जीवत्व जीवा. नुरविसी तेथ हे देह भावा. कैसे निरिघावा होईल. नाथमुखातून नादब्रह्माचा वर्षाव होत होता. सर्वांच्या मनीमानसीचा उन्हाळा संपला आणि श्रवणेंद्रियाद्वारा अमृतद्वारा हृदयाला आर्द्रता देऊ लागल्या. या अध्यायात परमेश्वराच्या अवतार चरित्रासंबंधी ओव्यांच्या मौक्तिक माला नाथमुखातून उलगडू लागल्या. त्यामुळे श्रोत्यांचा आनंद पल्लवित झाला. तो हिरवळला, कळ्या फुलांनी बहरू लागला व फळांनी लहडला. श्रीखंडाच्या कावडी आणणे नित्याप्रमाणे सुरू झाले. एकनाथ श्रीमद भागवत सागरातून भक्ती ज्ञान वैराग्याच्या कावडी भरभरून श्रोत्यांच्या मनोरंजनातून रित्या करत होते. वाड्यात पुन्हा पहिल्यासारखी अन्नदानाची सदावर्ते उठत होती. ह्या प्रवासाने गिरिजाबाईंच्या मनाची हुरहुर निवळल्यामुळे त्याही पदर बांधून आपल्या नित्यकर्माला सरसावल्या होत्या. नाथांची वामकुक्षी नुकतीच संपली होती. गिरिजाबाई तेथेच चोळीवर कशिदा काढीत बसल्या होत्या. त्या नाथांना म्हणाल्या, मी आपणास एक गोष्ट सांगितली तर आपण चेष्टा नाही ना करणार? नाथ उताणे झाले. दोन्ही हातांचे पंजे एकात गुंफून ते डोक्याखाली घेत म्हणाले, अगं, चेष्टा करण्यासारखे असले तर चेष्टा करणारच आणि हसणारच. दोरा दाताने तोडून सुईतल्या दोऱ्याला बोटाने गाठ मारीत त्या म्हणाल्या, असं म्हणाल तर हसण्यासारखं आहे. बरं, पण सांग तरी. आज बरेच दिवसांनी गिरिजाबाई हितगुज करण्याच्या मनस्थितीत दिसल्या. नाही म्हणजे आपला श्री जवळपास हरीच्याच वयाचा असेल नाही? हो नक्कीच, कदाचित त्याहून थोडा लहान असेल, पण त्याचे काय? तो आपल्याकडे राहतो, आपल्याला आईबापाच्या ठिकाणी मानतो. नाथ चटकन उठून बसले आणि म्हणाले, त्याचे लग्न करून देण्याचे मनात आले आहे की काय? होय. त्याला असा सडाफटिंग किती दिवस ठेवायचा? त्यालाही काही भावना असतील, त्यालाही लग्न व्हावे असे वाटत असेल. आपण त्याला आपला मानल्यावर ही जबाबदारी नको का स्वीकारायला? वा, छान. आणि हा चोळीवरचा कशिदा त्यासाठी का चालला आहे? ईश्य, काहीतरीच काय, गिरिजाबाई लाजून म्हणाल्या. गिरिजाबाईंच्या केसात रुपेरी काड्या डोकवू लागल्या होत्या. डोळ्याखाली किंचित काळी वर्तुळे आपली छटा दाखवू लागली होती. तरी ह्या वयातही पत्नीच्या लाजण्यात एकनाथांना मोहकपणा जाणवला. त्या म्हणाल्या,
पंढरपूरचा विठोबा कमरेवर हात ठेवून एकटाच उभा पाहिला आणि त्यावेळी माझे लक्ष श्रीखंड्याकडे गेले आणि श्रीखंड्याचा एकलेपणा मला जाणवलावं वाटले. शिवाला शक्ती तशी पुरुषाला प्रकृती हवीच हो. नाथ हसत हसत म्हणाले, वा, आता तुम्ही सुद्धा प्रवचनाच्या थाटात बोलू लागलात की. तू श्रीखंड्याच्या नावाखाली स्वतःचा तर विचार नाही ना केलास. तेवढीच हाताखाली राबायला सून येईल. गिरिजाबाई स्वतःच्या नादात म्हणाल्या, अहो, आज सकाळीच मी श्रीला लग्नाबद्दल विचारलं तर किती लाजला तो. आणि झटकन कावड उचलून निघून गेला. नाथ म्हणाले, हो का, मग मात्र आता लक्ष दिलंच पाहिजे, नाहीतर त्या श्रीकृष्णासारखा गवळणींच्या मागे मागे हिंडायचा आणि नसती पंचायत करून ठेवायचा. गिरिजाबाई काळजीच्या स्वरात म्हणाल्या, हा दूरदेशीचा, शिवाय आपल्याकडचा सेवेकरी, याला बायको मिळेल का हो. अगं, त्याच्या लग्नाची काळजी कशाला, सर्वांचीच लग्न देव आधीच ठरवित असतो, आपण ती फक्त लावून द्यायची असतात. गिरिजाबाईंची सुई भराभर कशिदा काढू लागली. लाल, पांढरा, हिरवा, पिवळा रंग आपापले कौशल्य खुलवू लागले. आता जो तो श्रीखंड्याला चिडवू लागला, आता काय तुझं लगीन होणार, बायको काळी की गोरी करणार, बायकोला काय तुझ्यासारखे पाणी व्हायला लावणार. अशा थट्टा मस्करीच्या वेळी श्रीखंडाचा चेहरा आनंदाने फुलून येई व तो झटकन तेथून पळ काढी. एक दिवस अचानक एक प्रौढ वयाचा वैष्णव नाथांच्या वाड्याची चौकशी करत आला. त्याच्या मुखाने कृष्ण 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 असे अखंड नामस्मरण चालू होते. उभ्या केशरी गंधाच्या मधोमध त्याने कुंकवाची लाल रेष काढली होती व गंधाखाली बुक्क्याचा बारीक ठिपका होता. चेहरा भावूक होता आणि डोळे सारखे आतुरतेने कुणाला तरी धुंडाळत होते. देवपूजा आटपून नाथ नुकतेच देवघराबाहेर आले होते. नाथांना पाहताच त्या वैष्णवाचे देहभान हरपले. नाथांचा सात्विक चेहरा, स्निग्ध नजर आणि सस्मित मुख पाहून वैष्णवाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. क्षणभर तो ईश्वर भजन विसरला आणि भक्त शिरोमणी पाहून खुळावला. कोणीतरी स्वकीय भेटावा तसा त्याला आनंद झाला. त्याचे नेत्र पाझरू लागले, कंठ रुद्ध झाला व शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याचे तळहात ओलावले. तो कंपित स्वरात म्हणाला, तमे एकनाथ महाराज छो. नाथांनी त्याला बसायला आसन दिलं आणि मानेनेच त्याला होकार दिला. भाषेवरून तो वैष्णव गुर्जर देशीचा दिसत होता. त्या मुसलमानी राजवटीत हिंदी भाषा सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना येत होती, निदान समजत तरी होती. तो वैष्णव फारसी हिंदी मिश्रण करून सांगू लागला, मी द्वारकेचा राहणार आहे. द्वारकेचे नाव ऐकताच नाथांनी इकडे तिकडे पाहिलं. श्रीखंड द्वारकेचाच. तो कदाचित या अतिथीला ओळखत असेल, निदान पक्षी त्याच्याशी आपल्या मातृभाषेत बोलू शकेल. वैष्णव अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणाला, महाराज, आपण पुण्यवान आहात. आपण मला कृष्णाजीचे दर्शन घडवा हो. मी दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे. एकनाथ आश्चर्याने पाहू लागले. तो म्हणाला, महाराज, मी अनुष्ठान मांडले आहे आणि भगवंताच्या दर्शनाचा निजध्यास घेतला तेव्हा मला स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात द्वारकाधीश रणछोडराय मला म्हणाले की मी सध्या द्वारकेत नाही, दक्षिण प्रांतात पैठण क्षेत्री मी एकनाथांच्या भक्तीला भुलून आलो आहे आणि त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानतो आहे. नाथ आश्चर्याने म्हणाले, असा स्वप्नदृष्टांत झाला. होय महाराज, म्हणून तर तहान भूक विसरून थंडी वारा पावसाला न जुमानता तडक इतक्या लांब आलो. महाराज, आपण थोर भगवत भक्त आहात. प्रत्यक्ष रणछोडरायला आपलं सान्निध्य हवंसं वाटलं. सुदामजीचे पोहे खाणारा, विदुराघरच्या कड्या खाणारा द्वारकेचा राणा आपल्या घरी स्वखुशीने सेवा चाकरी करतो आहे. मला आधी त्याला भेटवा हो. नाथ एकदम उठून उभेच राहिले. माझ्या घरी भगवंत चाकरी करतो? तो वैष्णव शांतपणे म्हणाला, महाराज, त्याचे नाव श्रीखंडिया आहे. आता मात्र एकनाथांचे देहभान हरपले. प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या घरी पाणी वाहते. तो कष्ट करतो, माझे पाय चेपतो, तरी मला त्याचा पत्ता नाही. मी केवढा पातकी, मी केवढा कृतज्ञ आहे. प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या घरी राबवतो आहे आणि त्याची मला काही लाज शरम? आपल्याच विचारात घडलेल्या आणि शोकाकुल चेहरा झालेल्या नाथांना तो वैष्णव काकुळती येऊन म्हणाला, मला भेटवा ना श्रीखंडिया.
मला त्याचे चरणकमल धरू द्या. नाथांनी लगबगीने उद्धवाला साथ घातली. अरे श्रीखंडी या कुठे आहे पहा तरी. गिरिजाबाई पदर सावरात येत म्हणाल्या, अहो तो मघाशीच कावड घेऊन गंगेवर गेला आहे. वैष्णव उठून उभा राहिला आणि म्हणाला, मला वाटेत एक कावडिया भेटला, त्यानेच मला आपला वाडा दाखवला. तोच श्रीखंडिया का? हाय रे भगवन, तू प्रत्यक्ष समोर आलास, माझ्याशी बोललास, मला निरखून पाहिलेस, तरी मी तुला ओळखले नाही. केवढा हतभागी मी. छे, मी कसला भक्त, माझी कुठली श्रेष्ठ भक्ती. माझे अनुष्ठान जपजाप्य सारे काही उणे आहे. मी अद्याप श्रीकृपेला पात्र नाही. मला माझी उपासना वाढवली पाहिजे. त्याचं मन सैर भैर झालं होतं. श्रीखंड्याला बघायला चारी वाटेने माणसे धावली, पण त्याचा कुठे सुगावा लागला नाही. कावड तेवढी गंगा किनारी होती. एकनाथांना आपले मन ताब्यात ठेवणे अशक्य झाले. त्यांना अपराधीपणाची जाणीव सतावू लागली. मी अक्षम्य दोषी आहे. त्रैलोक्याधिपतीला अन्न वस्त्र निवारा देऊन त्याच्याकडून ढोर मेहनत करून घेतली. मला जर देव ओळखता आला नाही तर माझ्या उपासनेचा उपयोग काय? माझी कीर्तने प्रवचने म्हणजे नुसती बाष्पळ बडबड झाली. स्वतःला अनुभूती नाही आणि परोपदेशाचे अवडंबर मी का निर्माण केले? माझी योग्यता नसताना लोक मला महाराज म्हणतात, मला भक्त समजून माझ्या पाया पडतात. पण मी अजून किती कच्चा आहे. देवा, अरे माझे सत्व पाहिलेस का? भगवंता, मी तुझ्या सेवेत शरीर रिजवायचे तर तूच माझ्या घरी कामाचे कोदे उपसलेस. काय रे तुझी ही उलटी तऱ्हा? मी कितीही जन्म घेतले तरी तुझे हे ऋण मी फेडू शकणार नाही रे. नाथांना शोक आवरे ना. गिरिजाबाई तर पुत्रशोक झाल्याप्रमाणे धाय मोकलून रडू लागल्या. देवा, तू विश्वाची माऊली आणि मला तुझी बा केलेस. अरे माझी योग्यता तरी आहे का? नुकतीच इकडे गवळण लिहिणं झालं आहे. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काय? त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी म्हणतो आई. खरं म्हणजे यांना नेहमी श्रीखंड्या कोण म्हणून संशय यायचा. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या महापूजेच्या वेळी ते हे म्हणाले की मला श्रीखंड्याच्या ठिकाणी विठ्ठल दिसतो आहे. त्याच्या मस्तकावरचे तुळशीपत्रही त्यांनी मला दाखवायचा प्रयत्न केला. पण मी कसली अभागी, मला कसली धुंदी चढली होती कोण जाणे. पण मी इकडे खोडून काढलं. एवढ्या थोर मनाच्या थोर पुण्याई असलेल्या नवऱ्यावर मी शिरजोरी केली. द्वारकाधीशा, गेल्या 12 वर्षातले किती दिवस आठव रे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षण तू आमच्यासाठी राबलास. का रे खांद्यावर घट्टे पडेपर्यंत पाणी वाहिलेस. अरे माझ्या हरी काशी यात्रेला गेला तरी मला वाईट वाटले नाही रे, कारण तू जवळ होतास ना. पण आता हे सहन होत नाही रे. एकदा तरी आम्हाला दर्शन दे ना आणि बा म्हणून गोड हाक मार ना. गिरिजाबाईंची ही विव्वळ अवस्था व वैष्णवाची तळमळ पाहून स्थिर चित्तनाथ सावरले आणि शांतपणे म्हणाले, श्रीकृष्ण तर सर्वव्यापी आहे. त्याच्या विना अणुरेणूही रेता नाही. तुम्ही तुमच्या मूळ स्थितीशी एकरूप व्हा. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन यांची एकरूपता झाली की तुम्ही स्वतःच भगवान आहात याचा रोकडा प्रत्यय येईल. अहम ब्रह्मास्मी अनुभवाल. तो वैष्णव एकदम म्हणाला, मला तुमच्या प्रवचनाची गरज नाही. असं ब्रह्मज्ञान मी खूप ऐकलं आहे. मला स्वप्नदृष्टांताप्रमाणे तुमच्या घरी भगवंत भेटणार आहे. दुसरे तिसरे मी काही जाणत नाही. मला श्रीखंडिया भेटवा. नाथ डोळे मिटून स्वस्थ बसले. त्यांची आर्तता पराकोटीला गेली. ते रोमांचित झाले आणि भगवंताचा त्यांनी धावा सुरू केला. त्यांची व्याकुळता गोपी सदृश झाली आणि आश्चर्य घडले. भक्ती जणू फळाला आली. साक्षात चतुर्भुज सामोर ठाकले. तिघांनाही एकदम दर्शन घडले. एकनाथ, गिरिजाबाई व वैष्णव तिघांनीही एकदम लोटांगण घातले. सस्मित भगवान अदृश्य झाले. त्या त्रयींना परम शांतीचा लाभ झाला. सुखाचे माप तुडुंब भरले. आता जीवनाचे सार्थक झाले. यापुढे आपले जीवन फक्त परोपकारासाठी लावायचे याची त्यांना जाणीव झाली. दंडा काढून या नेला कुंभा, पहिले भिवंडी चक्र फिरे, तेवी प्रारब्धेची निसंसारे, कर्मानुसारे देह वरते. कुंभाराने चाकाला गती दिली की त्यावरचा कुंभ काढून घेतला तरी ते फिरत राहते. त्याप्रमाणे कर्मानुसार प्राप्त झालेला देह प्रारब्धानुसार जगत राहतो. एकनाथांच्या जीवनात हे तिसऱ्यांदा भगवत दर्शन घडत होते. पहिले शूलभंजन पर्वतावर सद्गुरूच्या उपस्थितीत,
मग औदुंबराखाली फकीराच्या रूपात, आणि हे आता. तिन्ही वेळच्या परमानंदात किंचितही तरतम भाव नव्हता. नुसता आनंद 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 सागरच. आता आलेली जागृतावस्था मात्र चमत्कारिक होती. डोळ्यांना श्रीखंडाची सवय झाली होती. त्यांना तो ठाई ठाई वावरताना भास होई, पण दृष्टीला दिसत नसे. त्याची उणीव म्हणजे मनाची विचित्र अवस्था होती. सारे शून्याकार भासत होते. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.